अंगणघराची कळा सांगतं, नागरिकाच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का? रेणापूर ते घनसरगाव रेणा नदीच्या पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। 1 ते 2 महिन्यापूर्वीच हा बांधलेला पूल आहे। मेहरबान कंत्राटदाराने फक्त या पुलाला लाली पावडर करून लाटलाय मलिदा का? धन्य तो कंत्राटदार आणि धन्य ते ज्यांनी अशा लोकांवर विश्वास टाकून काम देणारे कार्यालय। वेळीचा आवर घाला, नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते। तर सविस्तर बातमी अशी आहे मंडळी की रेणापूर ते घनसरगाव या मार्गात रेणा नदी येते। त्या नदीवरती काही महिन्यापूर्वीच नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुलाचे काम करण्यात आले होते। वर म्हणालो की अंगणच घराची कळा सांगतं, अगदी तसंच या पुलाच्या बाबतीत देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मान्सूनचा पहिला पाऊस झाला आणि या पुलाच्या गुणवत्तेचे लक्तरच चव्हाट्यावर टांगली गेलीत। पुलाची रोडची एक बाजू खचून गेली आहे, त्यामुळे वाहन येणं जाणं देखील मुश्किल झालेलं आहे। तिथे लावलेल्या फलकावरून हे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था लातूर यांच्या मार्फत मेहरबान गिरीश कंस्ट्रक्शन यांना देण्यात आलं होतं। हे बांधकाम होऊन 1 ते 2च महिने झाले असे तिथले प्रत्यक्षदर्शी सांगतात। बघूयात त्या क्लिप अगोदर। किती झालं इथला? नाता झाला। किती दिवस झालं? लय झाला, महिना झाला, 2 महिने झाला। महिना झाला, एकच महिना झाला। मग अशी परिस्थिती आहे कायची? बघा ना। हा, पितेदार कोण होतं बघा। पाहिलं तर सध्याची परिस्थिती पाहिली तर या कामाची गुणवत्ता किती निकृष्ट आहे हे समजतं। खरोळा फाटा ते पानगाव रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता वाहनधारक वापरतात, त्यामुळं या रस्त्यावर रहदारी आणि वर्दळ देखील वाढली आहे। परंतु पहिल्या पावसात या रस्त्याचे 3 तेरा झालेत। एकतर रेणा नदीला पाण्याचा फ्लो अधिक असतो आणि अशा ठिकाणी कंत्राटदार याच्याकडून जर अशा प्रकारचे काम केले असेल तर हा नागरिकाच्या जीवाशी खेळ नाही का? विशेषतः फलकावर एक वाक्य नमूद केलं मित्रांनो की काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत 5 वर्षापर्यंत देखील त्याची देखभाल आणि दुरुस्तीची हमी असं एक वाक्य तिथं नमूद करण्यात आलंय। पण मोठी दुर्घटना घडली तर त्याला जिम्मेदार कोण? संस्था की कंत्राटदार? हा प्रश्न अनुत्तरित राहतो की असे काम करून भागलं तर भागलं अशा मानसिकतेतून केलेलं हे काम आणि या कामाकडे कांडोळा करणारे अधिकारी, त्यामुळे काही यांच्यात आपसात काही वेगळा व्यवहार झालाय का असा देखील संशय या ठिकाणी बळकळतो। वेळीच अशा कंत्राटदाराला आवर घालून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून यांच्या जे परवाने आहेत ते काळ्या यादीत टाकणं गरजेचं आहे। आता राहिला मंडळी प्रश्न या पुलाचा, तर याचा एक चांगलं स्ट्रक्चर ऑडिट करून हा जो पूल आहे तो नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग आहे का याची खात्री करून हा मार्ग मोकळा केलेला पाहिजे। तोपर्यंत हा मार्ग बंद ठेवून होणारी दुर्घटना टाळली पाहिजे, अन्यथा घटना घडून शोक केल्यानंतर काय उपयोग असणार आहे? शेवटी हेच पुनरुच्चार करायचा का? काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत 5 वर्षापर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची हमी आहे।